एवढा समजा प्लॅन केला होता मी, तो मोर्चा मॅनेज केला, डॉक्टरला पैसे चारले, तिला माझ्या बाजूने पण वळवलं होतं, पण समजा प्लॅनचा विचका झालाय. ती मूर्ख बाई अनुराधा आत्या, त्यांना हे समजा खोटं वाटलं, विश्वासच ठेवला नाही माझ्यावर. उलट तिनं मला 2 शब्द सुनावले आणि मला झाकलून दिलं. माझ्या डोसक्यात असं भुगा व्हायला लागलाय का नाही आता? ए स्वीटे, अगं नाही बसला विश्वास, नको बसू दे की. हा पण तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ ना, स्वतःचं रक्त नको आटूस की. अहो प्रश्न विश्वासाचाच आहे विक्रम साहेब. त्या बाईचा विश्वास उडलाय माझ्यावरनं, आणि असं झालं का नाही तर आपला एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. येतंय का ध्यानात तुमच्या? जरा रिलॅक्स कर, खूप हायपर होतीस तू. हा हे तुम्ही सांगाल असं मला? एक डाव फसलाय ना, त्या शुभंकरची नोकरी घालवली ना आपण, एक पंखा छाटलाय त्याचा ऑलरेडी. हे एका नोकरीचं झालं, पण तो कसलं पोरगाय माहितीये ना? आज ना उद्या दुसरी नोकरी शोधायलाच की, तेव्हा काय करणार आपण? शोधू दे ना. घाडगे पाटलांनी आणि मी अशी फिल्डिंग लावली ना त्याची की अख्ख्या शहरात कुठल्याच कंपनीत त्याला साधी शिपायाची सुद्धा नोकरी मिळणार नाही. काय हो तुम्हाला समजायला का कळणं झालंय? हे नोकरी वगैरे का नाही, हे समजा किरकोळ आहे. ह्याच्यानं काही लग्न मोडणार नाहीये त्यांचं. यासाठी का नाही आपल्याला काहीतरी ठोस केलं पाहिजे. असं काहीतरी करायला लागेल जेणेकरून अनुराधा आत्या स्वतः त्या श्रावणीला हाताला धरून घराबाहेर काढते. नाहीतर श्रावणी त्या जाचाला कंटाळून स्वतः घर सोडून पळून गेली पाहिजे. काय करायचं? हो अलकनंदा मॅडम, नाही मगा तर न बघतोय, काहीच बोलला ना तुम्ही. नाही काय ते तोडगा काढा की, तुमच्या डोक्यात बी काय ते शिस्त असेल की नाही. काय शिस्त आहे ते सांगा आमसनी. हा काय रुद्र साहेब? बोला मॅडम बोला. माझ्या डोक्यात अचूक विचार चाललेत. आता या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बंद करायच्या, मोठा डाव खेळायला लागणार आहे. मोठ्यातला मोठा खेळ खेळणार आहे मी. हे बघा मॅडम, तुम्ही ना कोड्यात काय बोलू नका, स्पष्ट आहे ना ते काय ते सांगा आमसनी. सांगते. ती वेळ नक्कीच येणार.